श्रोते हो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषाली स्लिमिंग सेंटरच्या संचालिका वृषाली मेहेंदळे माझ्यासोबत आहेतच, पण त्याचबरोबर मागच्या भागात त्यांच्याकडे येणारे क्लायंट आपल्याशी बोलून गेले. यशवंत कुलकर्णी त्यांचं नाव होतं. त्यांच्या मिसेस आज आपल्याशी बोलणार आहेत, माधुरी कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. तुमच्या मिस्टरांकडून ऐकलं होतं की तुम्ही आधी वृषालीजमध्ये गेलात आणि त्यानंतर ते गेले, तर तुम्ही वृषालीजला कसे काय जॉईन झालात आणि किती वेट लॉस झाला तुमचा, सगळं सांगा. वृषालीजमध्ये मी त्यांची जाहिरात बघून आणि माझ्या नंदेचा अनुभव ऐकून मी जायची मला इच्छा झाली. अच्छा. आणि तिथे गेल्यानंतर माझा 13 किलो वेट लॉस झाला. वा, म्हणजे रिझल्ट तर खूपच छान मिळालाय. खूप छान मिळाला. त्यामुळे नक्कीच तुमचा उत्साह वाढला असणार आहे. प्रश्नच नाही. आणि मी मागच्या भागात काकांना जसा प्रश्न विचारला की या वयात वेट लॉस करावा, ही इच्छा होणंच हे आमच्यासारख्या तरुणांसाठी खूप आदर्श तुमचं कपल आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही सांगा तुमच्या अनुभवाबद्दल. माझं वय आता 62 वर्ष आहे. आणि प्रत्येक अर्थात बाईला किंवा मुलीला ही इच्छा असतेच की आपण जरा स्लिम ट्रिम असावं. ती इच्छा होतीच. पण त्याच्याही पेक्षा जास्ती असं होतं की आपण निरोगी असावं, कुठलेही आजार आपल्याला होऊ नयेत. आणि वजन वाढलं की आजार मागे लागतात. त्यामुळे वजन कमी करणं हे पहिलं एम होतं माझं. आणि वृषालीजमध्ये ते इतकं व्यवस्थित नियोजन असतं त्याचं. कुठेही तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येत नाही. एकच एक व्यायाम दिलाय आणि तो तुम्ही अर्धा तास करताय असं कधीच होत नाही. 3-4 मिनिटं एक व्यायाम केला, त्याच्यानंतर वेगळा. ती व्हरायटी असल्यामुळे व्यायाम करायला एक मजा येते. ओके, नक्कीच. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा काकू सांगितलात, याबद्दल बोलणारच आहोत. तत्पूर्वी श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा WhatsApp 2. तसंच आमच्या फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मी म्हणलं तसं सांगितलात की नुसताच वेट लॉस नाही तर आरोग्यदायी राहणं हे खूप गरजेचं होतं आणि ते तुम्हाला इथे रिझल्ट्स मिळालेत. नक्कीच. तर हे बघताना आपण नेहमीच खाण्याचा विचार पहिल्यांदा करतो. तर इथला एक्सपिरियन्स डाएटचा कसा होता ते सांगा. आणि तुम्हालाही ट्रेकिंगची आवड आहे का हेही जाणून घ्यायचंय. हो, मला ट्रेकिंगची आवड आहेच. पण थोडंसं मला काही लिमिटेशन्स येतात, माझ्या तब्येतीमुळे येत होते. पण आता मी जे काही इथे अचीव्ह केलेलं आहे वृषालीजमध्ये, त्याच्यानंतर मला खूप इच्छा लागली की मी ट्रेकिंग करावं. मी दर शनिवारी सिंहगड करावा. आणि दुसरं डाएटबद्दल म्हणाल तर वृषालीजमध्ये इतकी व्हरायटी आहे डाएटमध्ये की तुम्हाला त्याचा कंटाळा येऊच शकत नाही. म्हणजे आपलं पारंपरिकच, पण ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण की रोज उठून नुसती पोळी भाजी असं होत नाही. बरोबर. त्याच्यातले वेगळे वेगळे प्रकार आपण खाऊ शकतो. अच्छा. ते डाएट करायला, तो व्यायाम करायला इतकी मजा येते की मी खरंच खूप एन्जॉय करते. म्हणजे रेग्युलर आपलं रुटीन खूप छान मेंटेन होतं असं तुम्हाला म्हणायचं. खूपच छान आणि उत्साही वाटतंय. त्याच्यामुळे मी तर खूप एन्जॉय करते हे सगळं. वा, तुमच्याकडे बघूनच लक्षात येते की तुम्ही एन्जॉय करता. इतकं हसतमुखानं तुम्ही ही सगळी उत्तरं देताय. ह्या वयात व्यायाम करायचा पण कंटाळा आला नाही तुम्हाला असं तुम्ही म्हणालात ना. हो, व्यायाम करायचा कंटाळा कधीच येत नाही. पण कसं होतं की आजकालची जी पिढी आहे तर त्यांना ठीक आहे, आता मला काही होत नाहीये ना, मग बघू, उद्याचं उद्या बघू, आज काही नाही, आता मस्त खाऊन पिऊन घेऊ, मजा करू, असं करून चालत नाही. तुम्हाला पुढचा विचार हा केलाच पाहिजे. आणि सगळं खा प्या, कोणी तुम्हाला नाही म्हणत नाही, पण त्याच्या जोडीला व्यायाम हा आवश्यकच आहे. व्यायाम केल्याशिवाय काही मजा नाही आहे त्या आयुष्यामध्ये. तर तुम्ही खा प्या आणि मग नंतर उद्या आजारी पडाल तर त्याला काय उपयोग आहे. बरोबर. 60 नंतर जनरली आता कुठले व्यायाम करायचे, आता कशाला काय करायचं, असा पण एक कल असतो. तर तुमच्या जोडीच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही हे सगळं सांगत असाल ना. हो, अर्थातच. सगळ्यांना खूप त्याच्यातनं इन्स्पिरेशनही मिळतं आहे आणि बरेचसे आता वृषालीजकडे वळतायत. अच्छा, ही खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच. तुमचे हे सगळे अनुभव ऐकून खूप आनंद वाटला माधुरी काकू. तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, WhatsApp करा. तसंच आमच्या फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात यशवंत कुलकर्णी आणि माधुरी कुलकर्णी या दाम्पत्याबद्दल वृषालीताईंना काय वाटतंय, त्यांना काय सांगायचंय ते ऐकणारच आहोत. आज मात्र इथंच थांबतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.